शिवसेना युबीटीचे नेते भास्कर जाधव यांच्या मनातील खतखत सातत्यानं बाहेर येते। पक्षांतर्गत मिळणारी वागणुकीमुळे भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे। पण त्याच वेळी आता विरोधक भास्कर जाधवांची कोंडी करताना दिसतायत। शिवसेनेचे नेते रामदास कदम सातत्यानं भास्कर जाधव यांच्यावर हल्ला चढवत असल्यानं आता कदम विरुद्ध जाधव असा संघर्ष पेटल्याचं दिसतंय। कदमांच्या निशाण्यावर जाधव, जाधवांवर अघोरी पूजेचा आरोप, काळी जादू सोडून सन्मार्ग पकडा, भास्कर जाधवांचा कदमांना सल्ला। कोकणात सध्या दोन नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे। हे दोन नेते अर्थातच शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव। काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावलेंवर अघोरी पूजा केल्याचे आरोप केले गेले। यामध्ये भास्कर जाधवांनीही गोगावलेंवर टीका केलेली। आता मात्र रामदास कदमांनी जाधवांवर अघोरी पूजेचा आरोप करत कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्या घरी अनेक वळणा त्याच्या घरची महिला जात होती, एवढे लिंबू घेऊन, नारळ घेऊन, खोबऱ्याच्या वाट्या घेऊन आणि काय घेऊन चालली जात होती। माझ्याकडे पुरावे आहेत। तिच्यासोबत खेडचा कोण मुस्लिम समाजाचा माणूस होता, आय काँग्रेसचा प्रमुख कार्यकर्ता, त्याचं नाव माझ्याकडे आहे। म्हणून भास्कर जाधव, काळी विद्या तुमच्या घरातच चालते। रामदास कदमांच्या या आरोपांनंतर आता भास्कर जाधवांनीही पलटवार केलाय। आपल्यामुळे रामदास कदमांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या वागण्यात, विचारांमध्ये बदल झाला तर आनंदच होईल असा टोला जाधवांनी लगावलाय। आता त्यांनी काळी जादू, बंगाली जादू त्याच्या भानगडीत न पडता सन्मार्ग पत्करावा असा सल्ला देत आपण कदमांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचा घणाघात केला। माझ्यामुळे त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे। आणि म्हणून रामदास कदमांना मी हेच सांगेन की आता त्या काळ्या जादू, बंगाली जादू ह्याच्या भानगडीच्या ऐवजी आता तुम्ही सुद्धा, तुम्ही आणि आम्ही जवळजवळ सारख्याच वयाचे आहोत। आता तुम्ही जरा सन्मार्ग पत्करावा आणि तो जर त्यांनी पत्करला असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो। शिवसेना फुटीपासूनच ठाकरे आणि शिंदेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। प्रामुख्याने कोकणात या फुटीचा सर्वाधिक पडसाद उमटलाय। आता ही फुटीला 3 वर्ष उलटूनही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील संघर्ष शमलेला दिसत नाहीये। त्यामुळे तर रामदास कदम आणि भास्कर जाधवांमधील या राजकीय शिमग्यात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।